घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला दिसतंय की जानकी एकदम पॉझिटिव्ह आहे मित्रांनो. किती संकट आली तरी ती काय संकटाचा सामना करायला सोडत नाही. एकदम पॉझिटिव्हपणे त्या संकटाचा सामना करत असते. घरातले दागिने पैसे अडका गेल्यानंतर सुद्धा तिने अगदी जिद्दीने फराळाचा व्यवसाय सुरू केलाय. पैसे आणले, घरात एक आनंद आणलाय आणि सगळं कुटुंब एकत्र येत दिवाळी साजरं करताय. आणि त्यावेळेस ती बोलते, ह्याला म्हणतात दिवाळी, जिथे सुख शांती नांदते आणि सगळं घर कुटुंब एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करतात, तिथेच लक्ष्मी नांदते. म्हणजे ती हिंट देते की कदाचित येणाऱ्या भागामध्ये सगळं त्यांना वापस मिळणार. अर्थात ते होणारच आहे. दुसरीकडे मात्र ऐश्वर्या स्वतःचा चेहरा म्हणजे ती गळ्यामध्ये नेकलेस घालते, हातात बांगड्या घालते सोन्याच्या आणि स्वतःलाच आरशामध्ये बघत असते. म्हणते, ऐश्वर्या तुझ्याकडे सगळे ग, सोनं नाणं सगळं आहे. मात्र त्यावेळेस तिची आई तिला टोमणा मारते. ती म्हणते, ऐश्वर्या तुझ्याकडे पैसा आहे, सोनं नाणं सगळं आहे, पण सण साजरा करायला तुझ्या हक्काची माणसं नाही आहेत तुझ्याकडे. तुला एकटीला दिवाळी साजरी करायला लागते बघ. आणि खरंच मित्रांनो, ते एकटी घराबाहेर पंती ठेवत असते आणि त्यावेळेस तिचा पदर, साडीचा पदर हा पेटतो, तिच्या साडीला आग लागते आणि ती मोठ्या मोठ्याने डॅडा डॅडा करत सायजीला आवाज देते. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा. हा भाग आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.